सुजा सून उठते 8 वाजता, ही क्रीम लाव, ती क्रीम लाव, ती क्रीम लाव, तरी चमकती सासूच. कोणती क्रीम नाही, पावडर नाही, केवळ सकाळी लवकर उठते. एकदम चेहरा प्रफुल्लित, प्रसन्न एकदम. दोघी जर मंदिरामध्ये निघाल्या दर्शनाला तर गल्लीतल्याला प्रश्न पडता नेमका सासू कोणती सून कोणती. का? काही क्रीम वगैरे काही वापरत नाही, केवळ सकाळी लवकर उठते. स्किनचे आजार जर केव्हापासून वाढले असतील तर जसं आपलं उठण्याचं टायमिंग चेंज झालं तसे स्किनचे प्रॉब्लेम सुरू झाले. त्या अगोदर एवढे स्किन प्रॉब्लेम नव्हते. काही काहीच महिना सूर्याची गाठच नाही, सूर्याची गाठ भेटच नाही. ज्याला लवकर म्हातारं व्हायचं नाही त्यांनी सूर्य उदया अगोदर स्नान करा. सूर्य उदया अगोदर जर तुमचं स्नान झालं, जर तुम्ही सूर्य उदया अगोदर उठले तर लवकर म्हातारे होणार नाही. ज्याचे गुडघे दुखतात, त्याच्याकरता सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी मखाने खाणं सुरू करा. मखाना. ज्याचे गुडघ्याचे प्रॉब्लेम सुरू आहेत, आता सगळ्याचेच प्रॉब्लेम आहे, रिकाम्या पोटी मखाना खाणं चालू करा. दुधात घेतला तर अतिउत्तम, नसल दूध तर नुसते 10-12 मखाने. मखाने माहिती ना? हा मखाना एवढा औषधी आहे, एवढा लाभदायी आहे आणि काही जास्तीचा महाग नाहीये, स्वस्त आहे. याला जास्त खर्च नाहीये. सकाळी उठल्यानंतर 10-12 मखाने घ्यायचे, त्यानंतर अर्ध्या तासाने थोडंसं गरम पाणी प्यायचं. अति गरम पाणी सुद्धा शरीराला हानिकारक आहे आणि अति थंड पाणी सुद्धा शरीराकरता हानिकारक आहे. शक्यतो फ्रीजचं पाणी टाळता आलं तर टाळत जा. फ्रीजचं पाणी शरीराकरता अति घातक आहे, पण तुम्ही पिल्याशिवाय राहणार नाही. फ्रीजचं पाणी शरीराकरता बिलकुल घातक आहे. उन्हाळ्यात सुद्धा फ्रीजचं पाणी पिऊ नये. आयुर्वेद म्हणतं जर पिण्याचं काम पडलं तर म्हणले माठातलं पाणी सर्वात श्रेष्ठ. हे तुम्ही ऐकणार, परंतु उन्हाळा आल्यावर जे करायचं तेच करणार. मला हे पक्क माहिती आहे. काही पक्क ऐकतात, नुसतं माना हलवणार आणि महाराजांना वाटलं वा वा लोक बदलले. एकदा महाराज गाडीत बसून दिला का मोकळे. आणखी सांगू, कुकर आल्यापासून बरेचसे प्रॉब्लेम सुरू झाले. हे कुकरचं खाणं सुद्धा एवढं घातक आहे, पण आता पर्याय नाही त्याला. फ्रीजचा भाजीपाला खाणं अति घातक आहे. फ्रीजचा भाजीपाला, फ्रीज मधलं, कुकर मधलं डाळ भात ही बिलकुल शरीराकरता चांगली नाही, बिलकुल नाही. पण आता पर्याय नाही. 5 मिनिटात शिट्टी झालीच पाहिजे, नाही तर कुकरची शिट्टी नाही झाली तर याचा आवाज शिट्टीपेक्षा मोठा होतो, म्हणून ती शिट्टी लाव खा. पर्याय नाही राहिला. काळानुसार माणसाला तेवढा वेळ राहिला नाही. थंड पाणी शक्यतो टाळा. थंड पाण्याने आजार वाढतात आणि अति गरम पाण्याने, महाराज अति थंड पाणी पिलं तर लाळ तयार होणं बंद होतं. लाळ म्हणजे लाळ तयार नाही झाली ना तर शरीराचे किती आजार वाढतील आणि काय काय अवस्था होईल. अति गरम पाण्याने सुद्धा लाळ बनणं बंद होतं आणि अति गरम पाणी चांगलं नाही, अति थंड सुद्धा. म्हणून सकाळी उठल्यानंतर 10-12 मखाने खाल्ल्यानंतर थोडस गुणगुणाव, थोडस एकदम नॉर्मल गरम. आणि गरम पाणी सकाळी अति महत्वाचं आहे. उठल्याबरोबर गरम पाणी घेतलं पाहिजे. आता सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर कशाचा असेल तर बसायचा. माणसाला बसणं खूप अवघड झालंय, कारण शाळेत टेबल आले, घरी सोफा चेअर आहेत,
खाली बसायचा विषयच नाहीये. आणखी 10-5 वर्षांनी माणसाला खाली बसणं येणं खूप अवघड होईल. आता तुम्हाला सांगू का, तुमचेच पोरं इथं खाली बसू शकत नाही. तुम्ही जेव्हा एवढ्या बसल्यात ना, एवढ्या तुमचे पोरच बसू शकत. बघ, आणा तुम्ही उद्या तुमच्या मुलालाच आणि बसवा त्यांना. तुम्ही जेवढ्या वेळ बसता एवढ्या वेळ मुलं सुद्धा तुमचे बसणार नाही. सवय नाही राहिली. एक 15-20 वर्षांनी माणसं पैशाने एवढे श्रीमंत होते, परंतु शरीराने एकदम भिकारी होणार. तुम्ही आताच निरीक्षण करा. शरीर संपत्ती कोणाकडे राहिली नाही. लग्नाच्या अगोदर जे चेहऱ्यावर तेज असतं ते तेज कोणाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत नाही. वाटतंय 2-4 लेकराचा बाप आहे पोरग. कारण राहणं नाही, खाणं नाही, ब्रह्मचार्य. महाराज कसंच जीवन. काही काळानंतर पैसा खूप राहील, परंतु म्हणले शरीर राहणार नाही. आणि त्यावेळी त्या पैशाचा काही उपयोग होणार नाही. किती पैसा असला तर शरीर नसेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणून माझी विनंती आहे, शक्यतो सकाळचं स्नान, सकाळी उठणं, फ्रीज मधलं थंड पाणी, ह्या थोड्या थोड्या गोष्टी जेवढ्या कमी करता येईल तेवढ्या कमी करण्याचा प्रयत्न करा. हे शरीराकरता बिलकुल हानिकारक आहे. आज ब्रह्मदेवाने सुद्धा ज्यावेळी भगवान विष्णूचं ते अलौकिक तेज पाहिलं, अलौकिक चेहरा पाहिला, आणि ते अलौकिक तेज पाहिल्यानंतर या ब्रह्माजीला डाऊट निर्माण झाला. म्हणले यांच्यापासून मी नाही, माझ्यापासून हे. त्यावेळी भगवान विष्णूने ब्रह्माजीला समजावलं. म्हणले ब्रह्माजी, माझ्या नाभीतनं कमळ प्रगट झालं, त्या कमळापासून तुमचा जन्म, म्हणून मी तुमचा बाप, मी तुमचा पिताश्री, मी तुमचे सर्वस्व. ब्रह्माजी म्हणू लागले नाही. तुम्ही जर माझे सर्वस्व असते तर माझ्यापेक्षा वयस्कर दिसले असते. काही केल्या ब्रह्माजी ऐकायला तयार नाहीत. आणि त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं, ब्रह्माजींना दुराग्रह धरला आणि दोघांचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. ब्रह्मा आणि विष्णू युद्ध करू लागले. ज्यावेळी ब्रह्मा आणि विष्णू युद्ध करू लागले त्यावेळी त्रैलोक्यामध्ये सर्व देवतांनी विचार केला काहीतरी संकट आलंय. आकाशामध्ये विजांचा गडगडाट होऊ लागला, ढगांचा गडगडाट होऊ लागला. पृथ्वी महाराज कंपन करू लागली. वेगवेगळे ध्वनी ज्यावेळी येऊ लागले त्यावेळी सर्व देवतांनी विचार केला की आज ही पृथ्वी रसातळात तर जाणार नाही ना, काय संकट आलं या पृथ्वीवरती. म्हणून सर्व देवताने ज्यावेळी पाहिलं तर महाराज त्यावेळी यांना ब्रह्मा आणि विष्णू युद्ध करताना दिसले. आणि या युद्धाच्या दोन्हीमुळे या त्रैलोक्यावरती संकट येणार आहे. भगवान विष्णू ब्रह्माजीवरती प्रहार करत आहेत, ब्रह्माजी भगवान विष्णूवरती प्रहार करत आहेत. आणि त्यावेळी 33 कोटी देवतांनी विचार केला, जर या दोन देवतांचं युद्ध नाही थांबलं तर म्हणले ही सर्व पृथ्वी समाप्त होईल. आणि त्याच वेळी 33 कोटी देवतांनी देवादिदेव महादेवाची स्तुती सुरू केली. ओम नमः शिवाय.
देवादिदेव महादेवाची प्रार्थना करू लागले त्यावेळी एक दिव्य शक्ती, एक दिव्य इनाम देऊ लागला. त्रैलोक्यामध्ये डमरूचा आवाज होऊ लागला. त्यावेळी डमरूचा ध्वनी होऊ लागला. त्यावेळी समस्त देवतांनी विचार केला, ही अद्भुत शक्ती देवादिदेव महादेव या ठिकाणी प्रगट होत आहे. त्यावेळी सर्व देवतांना अति आनंद झाला. परंतु महादेवाचं ते अलौकिक रूप पाहण्याकरता सर्व देव एकटक पाहत होते की महादेव आज कोणत्या रूपामध्ये प्रगट होत आहेत. महाराज दिव्य डमरूचा ध्वनी कानावर पडतोय. ओम नमः शिवाय. महादेव 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 महादेव. सर्व देवता उभे झाले आणि या कमलाकृती देवताने महादेवाचं ते अलौकिक रूप पाहण्याची इच्छा केली. परंतु या दोन देवताने ज्यावेळी कमलाकृती धारण केली त्यावेळी या दोन देवताच्या मध्यभागी ब्रह्मा आणि विष्णूचं युद्ध चालू होतं. संपूर्ण ब्रह्मांडाला 33 कोटी देवतांनी कमलाकृती याच वेळी या दोन देवतांचं युद्ध समाप्त होण्याकरिता माझे भगवान शंकर या दोन देवतांच्या मध्यभागी अग्निस्तंभाच्या रूपामध्ये प्रगट झाले. आणि ज्यावेळी अग्निस्तंभाच्या रूपामध्ये प्रगट झाले त्यावेळी तो अग्निस्तंभ पाहून सर्व देवता त्या अग्निस्तंभाची स्तुती करू लागले. महादेव 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 डोळ्यासमोर दृश्य आणायचं आहे. 33 कोटी देवता ब्रह्मांडाला कमलाकृती असा गोल राऊंड मारून मध्यभागी ब्रह्माजी आणि विष्णू युद्ध करत आहेत आणि त्या ब्रह्मा आणि विष्णूच्या मध्यभागी महादेव अग्निस्तंभाच्या रूपामध्ये प्रगट झाले. डोळ्यासमोर सर्व दृश्य आलं पाहिजे. महादेव 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 भस्मांगरा